मंडळी, कार्यदुरावा या मालिकेद्वारे लोकप्रिय झालेला मराठी अभिनेता सुयश टिळक याच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आणि याबाबत अभिनेता सुयश टिळकने इंस्टाग्रामवरती पोस्ट करत माहिती सुद्धा दिली. अभिनेता सुयश टिळकने इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पोस्ट केलाय. गाडीचा अपघात झाल्यानंतर त्याला किती स्ट्रगल करत मुंबई गाठावं लागली याबद्दलचा त्याने एक व्हिडिओ बनवलाय. त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये अभिनेता सुयश टिळक म्हणालाय की वाहन न चालवता केलेला सर्वात लांबचा प्रवास. थोडासा अपघात झाला, पण सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र झालेल्या नुकसानीमुळे माझी गाडी अक्षरशः बंद पडली. मला किंवा इतर कोणालाही दुखापत झाली नाही, याबद्दल मी कृतज्ञ आहेत. पण ही घटना अशा ठिकाणी घडली जिथे मला कोणतीही मदत मिळत नव्हती. घरी जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गाडी टो करून थेट मुंबईत आणणे. साधारण तासभर प्रतीक्षा केल्यानंतर मदत पोहोचली. टो ड्रायव्हर म्हणाला, तुम्ही आत बसा, गाडीला कधी मदतीची गरज भासली तर. मदत काय, गाडी तर श्वासही घेऊ शकत नव्हती. मग मी बसलो होतो एका शांत एसी नसलेल्या माझ्या गाडीत. 6-7 तास महामार्गावरून ओढत नेलं जाणार होतं. रस्त्यावरचे लोक आत डोकावत, काही जण माझ्या अवस्थेवर हसत होते, तर काही कदाचित काय झालं असेल याचा अंदाज बांधत होते. मी रागावू शकलो असतो, चिडलो असतो, वैतागलो असतो. पण कधी कधी आयुष्य तुमच्यासमोर जी परिस्थिती आणतं ती तशी स्वीकारावी लागते. मी पुस्तक वाचलं, संगीत ऐकलं, थोडा झोपलो. या असामान्य हलत्या सीटवरून जग सरकताना पाहिलं. दिवसभराचा अनुभव मोबाईलमध्ये टिपला आणि तो एडिट करून मिनी व्लॉग बनवला. तुम्ही या व्लॉगचा आनंद घ्या. कधी कधी आयुष्य तुम्हाला खेचत नेतं. तुम्हाला आवडो वा न आवडो, तुम्ही तो प्रवास रागाने घालवू शकता किंवा खिडकी उघडून खोल श्वास घेऊन तो प्रवास एन्जॉय करू शकता, असं अभिनेता सुयश टिळकने त्याच्या या पोस्टमध्ये म्हटलंय. तर मंडळी, अभिनेता सुयशने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की त्याच्या गाडीचा अपघात झाल्याने त्याची गाडी बंद पडली, पण त्याला मात्र कोणतीही दुखापत झालेली नाहीये. पण तरीही काही न्यूज पोर्टलने अभिनेता सुयशचा भीषण अपघात झाल्याची बातमी दिली आणि त्यामुळे त्याला असंख्य कॉल आणि मेसेज येऊ लागले. यामुळे सुयशने पुन्हा एकदा पोस्ट करत, ज्यांनी काळजीने फोन मेसेज केले त्यांना खूप प्रेम. अपघात काही मोठा झाला नाही, बातम्या उगाचच तशा करू नयेत ही विनंती, अशा प्रकारची पुन्हा एकदा इंस्टाग्राम पोस्ट केली.